काँग्रेसचे नेते दुष्काळी भागाची आता पाहणी करणार आहेत। काँग्रेसकडून विभागनिहाय दुष्काळ पाहणी समिती स्थापन सुद्धा करण्यात आलेली आहे। सरकारने केलेल्या उपाययोजनांवरती काँग्रेस समितीची नजर असणार आहे। तर सरकारने ज्या उपाययोजना केलेल्या आहेत दुष्काळासाठी त्या सगळ्या उपाययोजनांसंदर्भात आता काँग्रेसचे नेते पाहणी करणार आहेत, दुष्काळी भागाची पाहणी करणार आहे आणि त्यासाठी दुष्काळ पाहणी समिती सुद्धा काँग्रेसने स्थापन केलेली आहे। सरकारने ज्या उपाययोजना केलेल्या आहेत त्या योजनांवरती काँग्रेसची आता नजर असेल। रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। रजत, अमोल, संपूर्ण राज्यामध्ये सध्या दुष्काळाची भीषणता आहे आणि त्या संदर्भात राजकीय आरोप प्रत्यारोपही सुरू झालेले आहे। सरकार या प्रकरणी गंभीर नाही असा आरोप जो आहे तो विरोधी पक्षांकडून केला जात आहे आणि काँग्रेस पक्षाने आता दुष्काळ पाहणी समिती स्थापन केली आणि काँग्रेसचे जे सर्व मातब्बर नेते आहेत त्यांच्या नेतृत्वात वेगवेगळ्या विभागांमध्ये जे महसूल विभाग राज्यातील आहे त्या प्रत्येक महसूल विभागामध्ये एका वरिष्ठ नेत्याच्या नेतृत्वाखाली दुष्काळ पाहणी समिती असणार आहे आणि लवकरच या दुष्काळ पाहणी समितीचे दौरे जे आहेत ते राज्यभर सुरू होणार आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले स्वतः मराठवाडा भागामध्ये दुष्काळाची पाहणी करणार आहे, तर विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार नागपूर विभागात दुष्काळाची पाहणी करणार आहे। पश्चिम महाराष्ट्रामध्ये पृथ्वीराज चव्हाण तर उत्तर महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात दुष्काळ पाहणी समिती असणार आहे। त्यामुळे काँग्रेस दुष्काळाच्या मुद्द्यावर सरकारला घेरण्यासाठी आता प्रयत्न करते आणि त्यासाठीची समिती सुद्धा स्थापन करण्यात आलेली आहे। रजत, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।